नालासोपारा फाटा येथील आगीची दुर्घटना ताजी असतानाच नालासोपारा पूर्वेच्या धानिवबाग तलावाच्या समोरच्या भंगार गल्लीतील 3 ते 4 गोदामांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। मंगळवारी पहाटे 4:20 सुमारास ही घटना घडली। या आगीत गोदामांमधील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार ज्या गोदामांना आग लागली तिथे प्रामुख्याने भंगार आणि चप्पलचा मोठा साठा होता। प्लास्टिक आणि रबर सारख्या ज्वलनशील पदार्थांमुळे आगीने अल्पावधीतच रौद्र रूप धारण केले होते। त्या आगीच्या झळा बाजूला असलेल्या अन्न गोदामांना बसल्या। आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट लांबूनच दिसत होते, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते। या घटनेची माहिती स्थानिकांनी वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला दिली। माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 3 गाड्या आणि 4 पाण्याचे टँकर तातडीने घटनास्थळी दाखल झाले। अरुंद रस्ते आणि आगीची तीव्रता पाहता जवानांना सुरुवातीला अडचणी येत होत्या, मात्र अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। सद्यस्थितीत कूलिंग करण्याचे काम सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे। या लागलेल्या भीषण आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। यात गोदामात असलेला लाखोंचा माल जळून खाक झाला आहे। नेमकी आग कोणत्या कारणामुळे लागली याचे कारण अजूनही अस्पष्ट आहे।